फक्त 2 दिवस आणि 1 रात्र. पण या कोकण ट्रिपमध्ये आम्ही फिरलो श्रीवर्धन, हरिहरेश्वर, देवखोड आणि दिवेआगर. समुद्रकिनारे, सी फूड, गावाकडचं जेवण, बॅचलर पार्टी आणि खूप साऱ्या आठवणी. चला तर मग सुरू करूया आमच्या कोकण सफारीला. आणि आपला आहे पहिला दिवस. सकाळची सुरुवात झाली माझ्या घरापासून. माझ्या 5 मैत्रिणी औंधवरनं निघाल्या आणि पौडला माझ्या घरी आल्या. कोकणला जायचं म्हटलं की घरचा पोहे चहा तर बनतोच. गरमागरम पोहे आणि चहा झाल्यावर नेमके सकाळी 8 वाजता आम्ही कोकण ट्रिपला सुरुवात केली. आमचा मार्ग होता पौड, मुळशी, माणगाव, श्रीवर्धन. पावसाळ्यातला मुळशी परिसर म्हणजे निसर्गाचं अप्रतिम रूप. हिरवीगार डोंगर रांग, ढग आणि सुंदर रस्ते. प्रवास कधी संपला कळलंच नाही. प्रवास सुरू होऊन थोडाच वेळ झाल्यावर काही लोक झोपून गेलेले. काहींना उलटीचा त्रास होतो म्हणून, तर काहींना झोप झाली नाही सकाळी म्हणून. तर असा आमचा प्रवास सुरू होता आणि गाणीसुद्धा गाडीमध्ये चालू होते. दुपारी आम्ही श्रीवर्धनला पोहोचलो. थोडं फ्रेश होऊन मग पहिलं काम केलं ते म्हणजे जेवण. आम्ही गेलो होतो तवसाळकर खानावळमध्ये. इथे पापलेट थाळी, सुरमई थाळी आणि बांगडा फ्राय अशी मस्त ऑर्डर दिली. जेवणाची चव आणि तिथलं वातावरण दोन्हीही खूप छान होतं. कोकणातलं ताजे मासे खाण्याचं सुख काही वेगळंच असतं. श्रीवर्धनला मी ह्याआधी गेले होते तेव्हासुद्धा मी तवसाळकर खानावळमध्ये जेवण केलं होतं. तेव्हा मी यूट्यूबवर ते रिव्ह्यूज बघून सर्च करूनच इथं आली होती. तेव्हाही मला निराश नाही झालं आणि यावेळेस जेव्हा आले तेव्हाही सेम टेस्ट होती. आणि इथलं वातावरण अतिशय छान आहे. आणि इथे आपल्याला वेगवेगळे प्राणी पक्षी पाळलेले दिसतात, जसे की काळे ससे, पांढरे ससे, रंगीत पक्षी, पोपट, बदक असे खूप सारे प्राणी आणि पक्षी इथं पाळलेले आहेत. तसेच यांची आंब्याची बागसुद्धा आहे आणि तिथून आपण अस्सल कोकणी हापूस आंबेसुद्धा विकत घेऊ शकतो. आणि आपल्याला ते आमराईमध्ये एक फेरीसुद्धा मारायला देतात, की जर आपल्याला बघायचं असेल तर आपण बघू शकतो, फिरू शकतो तिथे. तर आम्ही आलो होतो पण खूप साऱ्या वेटिंग्स होत्या, त्यामुळे मला जवळपास 1 तासाचं वेटिंग सांगितलं होतं. तर वेटिंग करायला काहीच हरकत नव्हती, कारण की जर आपल्याला टेस्ट पाहिजे असेल, ऑथेंटिक फूड पाहिजे असेल तर ऑफकोर्स आपण वेट करतोच. आणि आम्ही तेच केलं आणि इकडे तिकडे फेरफटका मारत बसलो होतो. इथं तुम्हाला दिसेल खूप क्यूट असं पांढरा ससा आहे. सशाची पिल्लंसुद्धा होती तिथे. आणि त्यानंतर समोरच बदक होते, ते पण अतिशय छान दिसत होते. म्हणजे तिथे वेटिंग करण्याला कंटाळा नाही आला. आणि आम्ही तिथे खूप छान छान फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा काढले, काही रीलसुद्धा बनवले. आणि त्यानंतर मला वाटतं 1 तास पण नाही थांबावं लागलं. 1 तासाच्या आतच आम्हाला बसायला जागा तरी भेटून गेली, कारण की खूपच जास्त वेटिंग होतं आणि कायम इथे गर्दी असते. तर आमची थाळी आली होती. आमच्यातले 2घीच जणी होतो आम्ही, जे नॉनव्हेज खाणार होतं, बाकीचे व्हेज जेवण करायला गेलेले. तर आम्ही एक मागवलेली पापलेट थाळी आणि दुसरी मागवली होती सुरमई थाळी. आणि एक्स्ट्रा म्हणून आम्ही बांगडा फ्राय मागवलं होतं. तर एकदम छान जेवण होतं. सोलकढीसुद्धा इथली अतिशय छान होती. तुम्ही बघू शकता इथे सुरमईचा पीस खूप मोठा होता. मला तो पीस बघूनच असं वाटलं की ती छोटा पापलेटच आणून ठेवला की काय, कारण की खूप मोठा पीस होता. आणि ते एक अतिशय गमतीशीर पाटी लावली होती बेसिनच्या वरती, जिथे लोक चूल वगैरे भरतात त्यासाठी. यांच्या जेवणामध्ये सलाड सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी आवडल्या मला. अगदी सुकटसुद्धा खूप छान होती. तर हे होतं तवसाळकर खानावळ. मी तुम्हाला त्याचं लोकेशन पिन करेन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि जेवण झाल्यानंतर मग आम्ही बीच बघायला म्हणून गेलो होतो. तिथं गोळा दिसला तर मग कंट्रोल काही होत नाही, तर गोळा खाल्लाच आम्ही आणि काही जणांनी आईस्क्रीम खाल्ली. मस्त पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही आलो होतो परत आमच्या स्टेच्या ठिकाणी. तर आम्ही राहिलो होतो लांबे रिसॉर्टमध्ये.
इथे आम्ही 6 जणांसाठी एक रूम बुक केली होती. सो त्याचं भाडं होतं आम्हाला पडलेलं 4,000 रुपये. AC रूम होती आणि मेन म्हणजे याच्यामध्ये 3 सेपरेट बेड होते जे चांगल्या क्वालिटीचे होते. प्रत्येक बेडच्या वरती फॅन पण होता आणि दुसरा मेन गोष्ट म्हणजे इथे 2 टॉयलेट बाथरूम होते म्हणजे डबल होते. सो गैरसोय अजिबात झाली नाही आणि खूप चांगलं रिसॉर्ट आहे. बजेट फ्रेंडली आहे. शिवाय इथे स्विमिंग पूलसुद्धा आहे आणि रूम एकदम स्वच्छ आणि आरामदायक होतं. त्यामुळं थोडी विश्रांती घेतली आम्ही आणि त्यानंतर परत बीचकडे गेलो. हे रिसॉर्टचे काही क्लिप्स आहेत. इथपर्यंत त्यांचं रिसॉर्ट आहे आणि इथे लाईक वुडन कॉटेजेस टाईपसुद्धा रूम अवेलेबल आहेत आणि लहान मुलांसाठी स्लायडर्स वगैरे सुद्धा ठेवलेलं दिसला. सो असं आहे हे लांबे रिसॉर्ट. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट हवा असेल तर तुम्ही मला पिंग करू शकता. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देऊन देईल. संध्याकाळी आम्ही परत एकदा थोडंसं आराम करून फ्रेश होऊन नंतर श्रीवर्धन बीचवरती गेलो. बीचवरती पोचल्यावरती आम्ही सगळीकडे समुद्रकिनारा फिरलो. इथे अतिशय सुंदर पाथवे किंवा वॉकवे म्हणू शकतो आपण त्याला. वॉकवे आहे या समुद्रकिनाऱ्याला. आपण कितीही वेळ फेरफटका मारू शकतो. खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे इथला. कचरा वगैरे अजिबात नाही. एकदम स्वच्छ असं समुद्रकिनारा आहे आणि व्ह्यूज, लोकेशन्स, सेल्फी पॉईंट्स वगैरे खूप चांगले आहेत. एका ठिकाणी तुम्ही निवांत किती पण वेळ बसून राहू शकता आणि तुमचा वेळ आरामात जाईल. आम्हीसुद्धा समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावरती पहिलं तर मोदक खाल्ले आणि त्यानंतर सगळ्यात मजा आली ती म्हणजे समुद्राच्या पाण्यात भिजताना. त्या क्षणांचे व्हिडिओ नाही आहेत पण आठवणी मात्र कायमच्या राहिलेल्या आहेत. सूर्यास्त पाहताना वाटत होतं की यासाठीच तर कोकणात यावं. रूमवर परत येऊन आंघोळ केली आणि रात्री जेवणासाठी निघालो. श्रीवर्धनच्या एक आजी मला पुण्यात भेटल्या होत्या. त्यांची आणि माझी भेट ही लालपरीमध्ये झाली होती. त्यांना फोन केला आणि चांगलं शाकाहारी जेवण कुठे मिळतं म्हणून विचारलं. विशेष म्हणजे त्या स्वतः सायकलवर आम्हाला रिसॉर्टवरती घ्यायला आल्या. आम्ही गाडीत आणि त्या सायकलवर त्यांच्या मागे मागे जात पाळदे खानावळमध्ये पोहोचलो होतो. खरंच त्या आजींचं करावं तितकं कौतुक कमीच आहे, कारण की त्यांचं वय हे 80च्या वरती वाटत होतं आणि तरीसुद्धा त्या अतिशय चांगल्या प्रकारे सायकल चालवत होत्या. त्यांचा आवाजही अतिशय गंभीर होता आणि त्या आम्हाला एक प्युअर व्हेज चांगलं जेवण मिळतं त्या ठिकाणी घेऊन आलेल्या. कारण की इथे श्रीवर्धनमध्ये आम्हाला प्रॉपर प्युअर व्हेज असं जेवण मिळालं नव्हतं आणि आमच्यातले बरेच जण फक्त व्हेजच खाणार होते. सो आम्ही तसं एक खानावळ शोधतच होतो आणि आजींमुळे आम्हाला अतिशय चांगली खानावळ मिळाली आणि त्या खानावळीमध्ये जेवणसुद्धा अतिशय चविष्ट होतं. साधं सिंपल जेवण होतं. लाईक बटाटा फ्लॉवरची भाजी, चपाती, पापड, लोणचं, मूग डाळीची खिचडी पण अतिशय छान होतं. कमाई काय म्हणलं आम्हाला काय करायचं आहे कमवून. आमची पेशंटची श्रीमंत पेशंटची भूमी आहे म्हणजे आम्ही श्रीमंत आहे. हा 6 बायका आहे इथे जेवण बनवायला. पोळ्यांचं मशीन आहे. पहिलं सगळ्यात जुनं हॉटेल माझं आहे. झावळ्यांच्या टपरीत काढले 1.5 रुपये वडापाव आणि 50 पैसे वडापाव भेटतो का? कैसा साधणार आहे आणि ते लक्ष्मीनारायण मंदिर आहे. पेशव्यांचं कुलदैवत त्याचे आम्ही पुजारी. आमच्या पूर्वजांना पेशव्यांनी उपाधी पदवी दिली भटजी कामाची, तर तेच नाव आम्ही काढतो. पुष्कर पेशवा आहे ना पुण्यात, त्याचं इथे आहेच आहे. आता ते पेशव्यांचं स्मारकाचं सुशोभीकरण चालू आहे. मानशी 50 रुपये तिकीट ठेवणार आहे पण मग ते ओसाड पडले. 50 रुपये भरून तुम्ही बघा 50 रुपये. आजीसोबत आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. आजी हा रिटायर्ड पत्रकार आहेत, त्यामुळं त्यांचं जनरल नॉलेज, करंट अफेअर्स वगैरे भन्नाट आहे. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांची बोलण्याची शैली वगैरे अतिशय परखड आहे आणि विथ कॉन्फिडन्स सगळ्या गोष्टी त्या बोलतात. ते कशालाही भीत नाहीत. एकदम खंबीर आजी आहेत.
जेवण आणि गप्पा तर पोटभर झाल्या होत्या, पण दिवस अजून संपला नव्हता. माझ्या एका मैत्रिणीची बॅचलर पार्टी साजरी करायची होती. रूमवर परत येऊन आम्ही डेकोरेशन केलं. केक घ्यायला गेलो तेव्हा दुकान बंद होण्याच्या तयारीत होतं. पण फोन करून त्यांना थोडं थांबायला सांगितलं आणि शेवटी केक मिळालाच. मग झाले जोरदार सेलिब्रेशन. खूप गप्पा, गाणी आणि खूप साऱ्या आठवणी. असा संपला आमचा कोकण ट्रिपचा पहिला दिवस. पण खरी सफर अजून बाकी आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत हरिहरेश्वर, देवखोळ, दिवे आगारची सुंदर सफर. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की पहा. थँक यू.